आज मराठा आंदोलक रात्रीच्या मुक्कामासाठी एपीएमसी मार्केट परिसरात येणार आहे आणि त्याची जेवणाची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। जय्यत तयारी जी आहे ती एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। मी सध्या एपीएमसी फळ बाजारात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात येत आहे। सकाळपासूनच पहाटेपासून हे सर्व कामगार जे आहेत ते या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत। तब्बल 12 ते 15 हजार जणांचं जेवणाची व्यवस्था जी आहे ती या एपीएमसी फळ बाजारात करण्यात येणार आहे। डाळ भात त्याचबरोबर पुरी आणि भाजी अशा प्रकारचा जो जेवणाचा मेनू जो आहे तो या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे। आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती ही सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विविध उपक्रम जे आहेत ते नवी मुंबईकरांनी राबवलेले आहेत, मराठा समन्वयकांनी राबवलेले आहेत। त्यामध्ये 4 भाकऱ्या प्रेमाच्या त्याचबरोबर आरक्षणाची शिदोरी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अनेक जे मराठा बांधव आहेत, भगिनी आहेत, त्या भाकरी चटणी ठेचा अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्या मराठा बांधवांसाठी पाठवणार आहेत, देणार आहेत आणि त्याचमुळे जे लोक येणार आहेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्वांची जी जेवणाची भोजनाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याची जय्यत तयारी या एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।